नका. ज्ञानोबाराय सांगतात की स्वप्नेचे चेईले जाईल रया. आपला विषय खऱ्या अर्थाने आज परिपूर्ण होण्यासारखं नाहीये. कथेला सुरू व्हायला उशीर झाला. उशीर होण्याचं कारण असं की आज आपल्या या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये किती भाग्यवान आहोत आपण की जिथे संत येती घरातोची दिवाळी दसरा. संत घरी आल्यानंतर आपण दिवाळी दसरा कधी करतो? सण आला तरच. परंतु संतांची दिवाळी कधी आहे? संत येती घरा. जेव्हा संत आमच्या दारात येतात, घरी येतात, त्यावेळेला आम्ही दसरा दिवाळी तोचे आम्हा सण सखे संत जन भेटतील. संत महात्मे ज्या वेळेला आम्हाला भेटण्यासाठी, आम्हाला दर्शन देण्यासाठी येतात, खऱ्या अर्थाने तो दिवाळी आणि तो दसरा समजा. आणि आज आपल्या भारत देशाची महानता, कारण आपण ज्या देशामध्ये जन्माला आलात तो देश अतिशय पवित्र आणि पुण्यवान आहे. जिथे भगवंताचे 10 अवतार झाले, जिथे अनेक थोर साधू संत महात्म्यांनी जन्म घेतले, जिथे अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, असा पवित्र आणि पुण्यवान असणारा देश भारत देश आहे. पवित्र ते कुळे पावने तो देश, पवित्र ते कुळे कोणी उठू नका. तो देश. बसा खाली. पवित्र ते कुळे पावने तो देश, शिस्तीचं पालन करा, कारण बाबांचं वय जास्त आहे आणि त्यांच्या जवळ जाण्याचा कोणी प्रयत्न करू नका. 5 वाजते फक्त त्या ठिकाणी कलश घेऊन जातील. कोणी मागे बघायचं नाही. शांत रीतीने कसं ऐका, सर्वांना स्टेजवरनं दर्शन होणार आहे. झाला नारायण जन्म घेते. पवित्र कुळामध्ये, पावन अशा देशामध्ये जथोर संत महात्म्यांचा जन्म होतोय. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. हर बालक एक मोहन और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आके काले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. ज्या पवित्र असणाऱ्या देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात ना, वारकरी वाङ्मयामध्ये स्मरणिका, आणि त्या स्मरणिकेमध्ये
एक सुंदर असं वाक्य त्या ठिकाणी आपल्या संप्रदायावरती लिहिलं गेलं होतं की आमचा वारकरी संप्रदाय हा कशाप्रमाणे आहे. जसं कांदा एक जर सडला, कांदा एक जर नासला तर तो बाकी कुठल्याच कांद्याला शिल्लक ठेवत नाही. कांदा एक सडला तर तो बाकी कुणाला सगळी चाळ नासून टाकेल, एकाला शिल्लक ठेवत नाही. परंतु आमचा वारकरी संप्रदाय हा कसा आहे. डाळिंबाचं फळ आहे, त्या डाळिंबाच्या फळाला आवरण अतिशय मजबूत आहे. जरी कदाचित त्याला कीड लागली असेल, जरी त्याला एखाद्या माशीने टोकरलं असेल तर तेवढी जागा त्या डाळिंबाच्या फळाची खराब होते. डाळिंबाच्या फळामधला एक दाणा जर खराब झाला, एक दाणा जर नासला तर तो बाकी दाण्याला अजिबात त्रास देत नाही. डाळिंबाचा एक दाणा सडला तर तो बाकी इतरत्र दाण्याला त्रास देत नाही. आमचा वारकरी संप्रदाय